सोलापूर पदभार सोडण्यापूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना दिला दणका। सोलापूर महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले यांनी पदभार सोडण्यापूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे। लाचखोर कर संकलन विभागातील वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत दोंतुलवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले आहे। दोंतुलला अटक केल्याचा अहवाल अँटी करप्शन विभागाकडून महापालिकेस प्राप्त झाला होता। त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने दोंतुलचा निलंबनाचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे सादर केला होता। अनेक दिवस हा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलवर होता। गुरुवार दिनांक 20 रोजी नवीन आयुक्त पदभार घेणार असल्याने प्रलंबित प्रकरणावर सह्या केल्या आहेत। त्यामध्ये दोंतुलच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तावाचा समावेश होता। दोंतुलच्या विरोधात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार आल्याने पडताळणी करून 23 जानेवारीला सापळा रचून त्याला पकडण्यात आले होते। त्यानंतर त्याला सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। एका नागरिकांची 3000 स्क्वेअर फूट ओपन जागा होती। या जागेची नोंदणी करून टॅक्सपोटी 1,77,745 रुपये भरण्यास सांगितले होते। एवढे पैसे भरणे होत नसेल तर तुम्ही मला 50,000 रुपये द्या, रितसर टॅक्स भरून पावती देतो असे सांगून तक्रारदारांकडून 50,000 रुपये घेतले। 21,255 रुपये ऑनलाईन टॅक्सपोटी भरले। उर्वरित 28,745 रुपये लाच म्हणून स्वीकारली होती।